येस आय कॅन डू इट. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपला नवीन वर्षाचा पहिला व्लॉग आहे. कुठे गेली? आणि आपण आहोत आत्ता, आम्ही सगळ्या बहिणी ज्या आहेत फर्स्ट टाईम ट्रिपवर चाललो अलिबागला. आणि आता आपण आहोत गेटवे ऑफ इंडियाला. हे बघा समोर. आणि सकाळचे आता 8, 8:30, 8:15 वाजलेत. आम्ही बोटीने जाणार आहोत. तर इथे जे आहे ते लाईन लावलेली आहे. आम्ही 13 जणी आहोत. दिदी जी आहे ती गावावरून येणार आहे, कौत दिदी. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमची जी धमाल आहे, मजा आहे, ती बघायला भेटणार आहे. हा आमचा सगळा ग्रुप आहे. मजा येणार आहे ना भरपूर. आवाज कुठे गेला तुमचा? एकीचाच आवाज आलाय. पोचल्यावरती दाखवणार ना मजा काय. आताच घसा बसलाय. सो आपली बोट आलेली आहे इथे आणि आम्ही इथे लाईनीमध्ये उभे आहोत. चालो चालो. सह्याद्री खाली आधी सह्याद्री सोबत राहे. वृंदा आली. चला आपण जाऊया वर वर. सगळे जाम एक्साइटेड आहेत. चलो 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 चलो. फायनली आपल्याला जागा भेटलेली आहे. गणपती बाप्पा मोरया. चला आता आवाज आलाय मस्तपैकी. एनर्जी येते आपल्या. आणि आपण कुठे जाणार आहोत ते सगळं छायाताईकडून आपण नंतर जाणून घेऊया. सध्या आपण बोटीचा प्रवास आपला एन्जॉय करूया. सो आम्हाला बसायला जागा सगळ्यांना भेटली आहे. बसायला जागा भेटली ना सगळ्यांना. आपला ग्रुप ॲडमिन आहे तो आणि सगळे अरेंजमेंट त्यांनी केले. ओ ॲडमिन हाय करा जरा. आपली जी बोट आहे ती निघालेली आहे गेटवेवरून. किती वाजले? 8:46 झालेली आहे. आणि ते सगळे ऑल सेट. बोटीमध्ये कोणाला मळमळलं नाही पाहिजे. हे फर्स्ट टाइम कोण बसताय बोटीत तुम्ही? ही जाम एक्सायटेड आहे आमची कोल्हापूरवाली. आता आपण जाणार कुठे नक्की आणि कसं जाणार आहे याच्या पुढे? मांडवाच्या तिला जायला आणि तिथून मग आपल्याला बसेसने अलिबाग स्टेशनला सोडणार. तिथं आपण फिरायला चालू करणार. आणि आपण मेन जाणार कुठे? आपल्या मेन पॉइंटवर कधी जाणार आहे? बीच कॅम्पेन संध्याकाळी 4 वाजता. संध्याकाळी 4 वाजता. सो आम्ही आज कॅम्पेन करणार आहे आणि ती पण आपली फर्स्ट ट्रिप आहे. ही सगळ्यांचे फोटो सेशन चाललेले आहेत. सो आज आपण पहिला आता एवढं लवकर निघालो. 4 वाजता आपल्याला तिथे रेवदांड्याला कॅम्पेन आहे, तिथे आपल्याला पोचायचं आहे. पण आता आपण अलिबाग फिरणार आहोत. तर ते सगळा ब्लॉग बघायला भेटेल. ताईने गॉगल दिली, कशी वाटते सांगा कमेंटमध्ये. आणि फोटो सेशन झालं आहे. पेट पूजा झाली सगळ्यांची. नंदिनी ताई समोर आता थोडं थोडं दिसायला लागलं. आता पोचू थोड्या वेळात. आपण एक 10 मिनिटात पोचून जाऊ आपण. किती वेळ लागला ताई? 1 तास झाला. आता 9:15 झाले. खाऊन बिऊन सगळ्यांचे पोटं भरलेली आहेत. सगळे शांत बसतात. मगाशी सगळेजण फोटो काढ फोटो काढ फोटो काढ फोटो काढ करत होते. ॲडमिन रेडी, ऑर्गनायझर रेडी. आणि आमचा पिकनिकचा प्लॅन सगळा ताईने केला आहे. स्टार्टिंग पण तिनेच केली. आम्हाला सगळ्यांना तयारी पण तिनेच केलं आहे. जरा तोंड टाकू. ही बघा ही. हां बघा. थोड्याच वेळात आपण पोचू तिथे. आणि कौ दीदी आमची लवकर येऊन पोचलेली आहे. ती सकाळी लवकर निघाली. तर ती अलिबागला आहे. आपण लवकर जाऊन या, कारण का ती एकटीच आहे. आपण पोचलेलो आहोत मांडवा जेटीला. आणि आता आपण जाऊया खाली. त्यांची तयारी. लवकर चला जागा नाही भेटणार परत. बसमध्ये जागा नाही भेटणार. बसमध्ये गर्दी असेल. इथून आता बसमध्ये जायचं आहे. गर्ल्स आर यू रेडी? आवाज नाही आला. आले काय? चला
आपलं तिथपर्यंत पुढपर्यंत चालायचं आहे आता. तो एक ब्रिज तिथे नवीन बनतोय. तो कशासाठी बनतो माहिती नाही, मे बी गार्डनसाठी असेल, मे बी. आणि आता चाललो आहे आपण पुढे. अजून पाठी कोण आहेत? पाठी आहे. खूप एक्सायटेड आहेत सगळ्याच. हे मस्त केलं आहे. इथून आम्ही बाहेर एंट्री करतोय, पण इथे तुम्ही बसून वेट करू शकता जर बोट लेट वगैरे असेल तर. मस्त गार्डन टाईप केलं आहे. चालो चालो, आमचा ॲडमिन धावतोय, छायाताई खूप धावते. सो आता इथे मांडवा जेटीवरून आहे ना, ही जी अजंठा बस दिसते ती पकडणार आहे. पण ना एक बस येऊन गेली, आम्ही लेट झालो थोडा. सो आम्ही लाईनीमध्ये आता उभे आहोत. आणि ही जी बस आहे ती आपल्या बोटीच्या याच्यामध्येच असते, म्हणजे यासाठी चार्जेस नाही आहेत. फक्त आपली जी बोटीची तिकीट आहे ती आपल्यासोबत ठेवायची. तर आम्ही बसची वाट बघता बघता आम्हाला टॅक्सी फ्रीमध्ये मिळाली आहे. फ्रीमध्ये म्हणजे त्याच्याबद्दलच मिळाली आहे. आणि आता आपण इथून जाणार आहोत कणकेश्वर मंदिरला. तो इथून हे कणकेश्वर मंदिर किती 12 किलोमीटर आहे, सह्याद्री आहे. 12 किलोमीटर इथून मांडवा बीच जेटीवरून आहे. सो आता आम्हाला टॅक्सी भेटली आहे, ही कोंडीपर्यंत फ्री आहे. आणि तिथून मग हीच टॅक्सी घेऊन आम्ही पुढे जाणार आहे. आणि आपली कऊ दिदी पण तिथून येते आहे, तिला पण सांगितलं आहे मध्ये उतरायला. आणि आमच्या तिघीजणी दुसऱ्या टॅक्सीमध्ये आहेत. सो त्या आणि ताई उतरेल आणि त्या तिथून डायरेक्ट मंदिराच्या इकडे येतील. सो आपल्याला एकच म्हणजे झालं की एकच याच्याने आपण जातो आहे, चेंज करायला नाही लागणार. पोचलेले आहोत चोंडीला. म्हणजे हा फाटा आहे इथे, हा बघा हे वाटतं फाटा आहे. आता इकडनं आपण आतमध्ये जाऊ इथपर्यंत. आणि ज्या तिघीजणी म्हणजे ताई आहेत, ताई सह्याद्री, कोण आहे अजून, सह्याद्री रेशमाताई आणि नंदा आहे, नंदिनी ताई आहे. त्या उतरत आहेत पाठी. आणि हीच टॅक्सी आता आपण पुढे घेऊन जाऊ कणकेश्वर मंदिरात. कणकेश्वर तिथे डायरेक्ट आपण जाऊ. आणि आता दिदी पण इथे पोचली आहे, तर त्या छायाताई उतरली आहे, तर त्या चौघीजणी डायरेक्ट तिकडे येतात आपल्याला भेट. सो आम्ही इथे उतरलेलो आहोत. इथे हा गेट आहे आणि आपल्याला इथून ट्रेक करायचं आता. आणि आमची दिदी पण आलेली आहे इथे. आपण आता इथे उतरलो आहे जसं मी बोलली मगाशी. आणि इकडे आता आपण नाश्ता करणार आहोत. सो काका आपल्याला गरमागरम वडापाव बनवून देतात आहे. तयारी चालली आहे, गरमागरम वडा तयार आहे. बेसनचं पीठ करतात आणि तेल पण गरम झालं आहे. आणि काकांनी आपल्याला बॅगा इथे ठेवायला हे दिलं, परमिशन दिले. सो बॅगा इकडे ठेवून आपण ट्रेक करू शकतो, कारण का एवढं वजन उचलून ट्रेक करणं तर थकायला होईल. आणि म्हणून इथे रिलॅक्स होऊन आपण जाऊ. तेच आपल्याला गोष्टी शिकवते ना. तर गरमागरम वडे आपले तळायला ठेवलेले आहेत, काकांनी टाकलेले आहेत तेलामध्ये. तर गरमागरम वडापाव खाऊ, सगळ्यांनाच भूक लागली आहे. सयडी आमची. आपले गरमागरम वडापाव आलेले आहेत आणि ते खेटायचे. हो हो सांगितले मला भजी चला बनवा आता. कोण बनवते? या सगळ्यांनी गरमागरम वडापाव खायला. कल्पू गरम नाही लागत आहे? तोंड भाजलं आता, कोणाचं तोंड भाजतंय बघूया. गरम गरम लागतंय. आपण निघालेलो आहोत ट्रेकिंगसाठी आपल्या कणकेश्वर मंदिराच्या. आपल्या ज्या बॅग आहेत त्या आपण त्या काकांच्या हॉटेलमध्येच ठेवलेल्या आहेत. आणि मी माझी गोप्राची बॅटरी विसरलेली, सो मी परत आणायला गेली आणि यांना जॉईन झाली आता परत. सो चला, मी बघितलं ना तर वर आहे, पूर्ण वर आहे. ते काका बोलले की 1 तास लागेल आपल्याला वर चढायला. आणि 2 वाजता इकडून ST आहे आपल्याला अलिबागला जायला. आपण ट्राय करू
जेवढं जमतं आहे की म्हणजे परत येण्यासाठी 2 वाजेपर्यंत. काका बोलले की 2 वाजेपर्यंतच ती बस आहे, 2च्या नंतर कुठलीच बस नाही आहे आणि बस टायमावर येते. यांच्यासोबत फोटो काढत होत्या. इथे गाडो भरपूर दिसतात आम्हाला. किती आहे ताई, मोजले काय? इथे वाटतं बांधकाम चालू आहे म्हणून आपण इथून बाहेरून जाऊया गेटचं. जय श्रीराम, जय श्रीराम. अरे बोला, आणि आम्ही बसलो इथे. कसं वाटतंय? दम लागलाय. हळूहळू चालतोय कारण का ॲक्च्युली पायऱ्या स्ट्रेट नाही आहेत, वरचे चढण आहे ना, चढण आहे त्यामुळे दम लागतो. हां त्याच्यामुळे दम लागतोय. ऊन पण आहे त्याच्यामुळे अजूनच दम लागतोय. येस आय कॅन डू इट. यू परत बोल. ॲडमिन तिथून आम्हाला चेअरअप करतोय. ऊन असल्यामुळे जास्त थकायला होतंय होय, आणि मेन ही चढण आहे. एकविरीला पायऱ्या कशा थोड्या स्ट्रेट आहे, स्ट्रेट आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही. हे वर जायचं आहे पूर्ण. चला हळूहळू चढूया. पाठीमागून व्ह्यू बघा कसला भारी वाटतोय. मला तर असं वाटतं इथेच थांबावं. हे बघा कसला भारीच व्ह्यू आहे. ओ माय गॉड, महादेवांपर्यंत चढायला आमची हालत. खूप दमलोय आम्ही, खूप जास्त दमलोय. अक्षरशः पायामध्ये गोळे येत आहेत. आम्हाला वाटलेलं की आम्ही पोचू लवकर. छायाताई बोलत होती अर्ध्या तासात पोचायचं, वरून चालतं ते अर्ध्या तासात पोचायचं बोलत होती, पण 700 पायऱ्या आहेत आणि मेन काय माहिती आहे, स्लोप आहे ना, सरळ आहे, उंच सपाट नाही, त्याच्यामुळे चालायला खूप प्रॉब्लेम होते. काय बोलते सध्या? होय, सगळेच खूप दमलेत, पण काहींमध्ये एवढी एनर्जी आहे की ती लोक वर जाऊन पोचलेत आणि आम्ही इथेच राहिलो. आणि मला काठी भेटलेली आहे. आम्ही दोघी पार्टनर बनलोय आणि स्वातीताईच्या फोनमधून शूट करतो कारण का गोप्रो मी छायाताई किंवा सह्याद्रीच्या बॅगेत दिल्या ठेवायला, म्हणून स्वातीताईच्या फोनमधून शूट करतोय. जाम दमायला होतं अक्षरशः. आम्ही स्टॉप घेत चाललो आहे आणि इथून जो आहे आता दाखवते तुम्हाला, हे आता सपाट रस्ता दाखवतात आहे, ती बघा ओरडते तिथून. खूप आहे ना चढण आहे त्याच्यामुळे जमत नाही जास्त. आणि करणार आहे आम्ही. काय बोलते? काय झालं? करणार आहे आम्ही. होय, तिथपर्यंत आलो. अजून 350 पायऱ्या आहेत. आम्ही पायऱ्या बघत चाललो आहे. छायाताई तिथून बोलते तुम्ही ते बोट का बघताय असं बोलते. चला हळूहळू जाऊया. पोचल्यावर करते व्हिडिओ. आता स्टार्ट आता नाही, ताकद नाही. फायनली आपण वर मंदिरावर पोचलेलो आहोत. किती वेळ झाला मला माहिती नाही, पण खरंच खूप वर मंदिर आहे. 700 पायऱ्या. डाग आहे, डाग अक्षरशः. आणि मंदिराच्या म्हणजे मंदिरामध्ये तिथून एंट्री केल्यावर मंदिर बघितल्यावर एवढं बरं वाटलं की एवढ्या वर पायऱ्या चढलो, पण त्याचं काहीतरी झालं खूप. हे बघा हे मंदिर आहे आणि हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे. सो आपण आता तिथून मंदिरात जाऊया आतमध्ये. हे बघा मंदिराची ही एंट्री आहे आणि इथे असं बसायला आहे की बसायला आहे काय, पण एंट्री नाही. आणि मंदिराच्या इथे एवढी शांतता आहे ना, म्हणून मी एवढ्या हळू बोलते आहे. चला आतमध्ये जाऊया. मंदिरात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, सो मंदिरात फोटो काढणार नाही मी. गोप्रो घेऊन नाही जाणार आहे. हां तर आता मंदिरात जाऊया. चला आता दर्शन घेऊन आम्ही वर बाहेर आलो आहे. कसं वाटलं वर चढून? खूप छान, म्हणजे खूप थकलो होतो पण इथे आल्यानंतर खूप छान वाटलं. येतात सगळे. चला ट्रेक होता तो जरा हे होता, माझा पाय एकदम हे झालं कारण का मी आणि रेश्माताईने ना हिल्स घालून आलेलो. हिल घातलेलीस? रेश्माताई आणि मी हिल घालून आलेलो, तर त्याच्यामुळे चालायला जमत होतं. ॲक्च्युली हा आमचा प्लॅन अचानक ठरला कणकेश्वरचा, त्याच्यामुळे आम्हाला माहिती नव्हतं त्याचे शूज घालून आलो असं. आणि पायात आता पाय असे झुंबत आहेत ना, शेवटे संध्याकाळपर्यंत फोड येतील पायाला. पण काय नाही, वर येऊन इथे दर्शन घेऊन महादेवांचं खरंच खूप छान वाटलं.
आणि इकडचा जो ॲम्बियन्स आहे ना एवढा भारी वाटतं ना, एवढा वर आहोत ना आम्ही आता, आणि इथे एकदम थंड वाटतं, असं ऊन नाही वाटत आहे. एका पॉईंट नंतर आहे ना ज्या पायऱ्या होत्या ना ते एकदम नॉर्मल रस्त्यासारख्या झाल्या, त्याच्यामुळे काय वाटलं नाही. हे मंदिर आहे. ए बघा कोण आला. इकडे दिसते तुम्हाला माकडं जास्त आहेत, म्हणजे वरच आहेत ना टॉप, सो जरा आहे. ती बाबू दे चप्पल घालूया. हिल्स घालून आल्याचे गैरफायदे, सॉरी चुकीच्या टायमाला हिल्स घालून आलं असं वाटतं. ही पहिला नाही, सह्याद्री आमच्या पहिला जाऊन पोहोचली होती. सह्याद्री किती वेळ बसलीस वर येऊन? असे सॉक्स पाहिजे होते मग. जास्त नाही, थोडंसं बसली. मला लागली मग. एकटी का आलीस पण? एकटी का आलीस? आली एकटी लवकर. आम्हाला टाकून का आलीस पण? आली का पण? ए नेक्स्ट प्लॅन काय? ॲडमिन आता डायरेक्ट रेवदंडा कॅम्पिंग. घे ना तर तू. अजून उतरायचं आहे. उतरायला 1-1.5 तास लागेल. पाऊण तास. 1 तास खूप झालं. पाऊण तास या अर्धा तास बस, जास्त नाही. अर्धा तास तर बोलूच नको तू. मी इथे बसलो होतो, माहिती नाही का हे सगळे इथे आलेत. बापरे किती सारे आहेत माहितीये. आणि तो वाला आहे ना तिकडे बसलाय, तो रागाने बघतोय. त्यापेक्षा हां छोटेवाले ना, छोटे आहेत ना ते लोक खूप मस्ती करतात आहे. इथे ना तळ आहे, हे बघा ते तळ आहे इथे मोठं आहे. उतरायला पण मी बी आहे, पण कधीच माहिती नाही कधी असं मंदिराबद्दल मला जास्त माहिती नाही. पण इकडचे जे कोणी असेल जे व्हिडिओ बघत असतील त्यांनी प्लीज कमेंटमध्ये मला मंदिराची माहिती द्यावी प्लीज. जे कोणी माझा ब्लॉग अलिबागकरांपर्यंत पोचतो आहे किंवा इकडचे जे रहिवासी आहेत राहणारे त्यांच्यापर्यंत, तर प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा. कारण का आम्ही सगळेच या मंदिरात पहिल्यांदाच आलो आणि एवढं सुंदर आहे ना, एवढं सुंदर, खूप भारी वाटतं. आता जमलेलो ॲडमिनने आम्हाला थंडा पाजवला आहे सगळ्यांना, सगळे थंड झालेले आहेत. सो चला आपण आता उतरूया. आता उतरताना काय, येताना पण काही जास्त ब्लॉग केला नाही मी, कारण का खरंच ताकद नव्हती. आता फटाफट उतरूया आणि मग आपल्याला कुठे जायचं आहे? रेवस ना, रेवदांडा कॅम्पेनला ते आपण आलो आहे. म्हणजे येत होतो, जाताना हा तलाव नाही दिसला, येताना आता बघितला आम्ही. सो इथे बसलो थोडा वेळ आणि फोटोज काढले. मस्त वाटतं ना, सगळीकडे एकदम हिरवगार आहे नेचर. आणि काय आम्हीच्या सगळ्या बहिणींसोबत एवढं भारी वाटतं ना, म्हणजे सगळे, आणि मुलांना स्पेशली ते मिस करतात. पण इथून कणकेश्वरचा जो ट्रेक होता तो उतरलो आणि आपल्याला जे गाडी आपण बुक केली होती ती आली आहे, तर ती आपल्याला रेवदांडा बीचला घेऊन जाईल. आणि आम्ही दोघी पुढे बसलो. आता आपल्या इथे बॅगा होत्या ना, त्या बॅग सगळ्या घेऊया आपण आपल्या. हा कॉर्नरला पुढे उभे करा आणि मग रेवदंडाला जाऊया. तर हा जो कणकेश्वरचा ब्लॉग होता आणि आमची जी बोटीचा सफर होता सगळ्यांचा, तो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणाला जर खूप इच्छा असेल कणकेश्वरचं, मी जेवढं ट्रेक केलं ना, तेव्हा मला असं वाटलं की मी खूप थकली आहे करून, पण वर जाऊन मला असं वाटलं की अरे मी एवढं चालली, मला हे लक्षात येत नव्हतं. काय बोलते ना, थकल्यासारखं वाटलंच नाही वर पोचल्यावर. तर नक्की एकदा व्हिजिट करा ज्यांना जायला पॉसिबल आहे त्यांना. आणि हा जो कणकेश्वरचा व्हिडिओ होता तो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून. बाय बाय.